हाय एव्हरीवन, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. आणि आज माझ्या चेहऱ्यावरूनच तुम्हाला दिसत असेल की माझा मूड जरा थोडासा ऑफ आहे आज. तर तो का ऑफ आहे ना, हे तर मी तुमच्यासोबत नाही शेअर करणार पण आहे माझा मूड ऑफ. आणि मला ना अजिबात इच्छा होत नव्हती व्हिडिओ शूट करायची, पण म्हटलं चला करूया. कारण माझा गॅप जास्तच पडत जातो मग व्हिडिओमध्ये. एकदा मी जर बंद केलं म्हणजे एकदा कंटाळा केला ना की व्हिडिओ नाहीच टाकावं असं वाटत. तर मी आज स्वयंपाकामध्ये ना वांग्याचं भरीत बनवणार आहे, जे की माझं फेवरेट आहे. म्हणजे विजयला पण आवडतं, मला पण आवडतं. सो फक्त मला एवढं आहे की मला मिरचीच आवडतं, विजयला लाल तिखट मधलं आवडतं. बघूयात आता कसं बनवते. त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. पण तुम्हाला थोडंसं किचनमध्ये मागच्या साईडला थोडंसं काहीतरी वेगळं दिसत असेल, कारण रात्रीच आम्ही थोडेसे चेंजेस केलेत. तर ते चेंजेस काय आहे ना मी तुम्हाला समोर सांगतेस किंवा दाखवतेस. आणि थोडासा आवाजाला इग्नोर करा. जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की किचनमध्ये आणि हॉलमध्ये जर मला व्हिडिओ शूट करायचा झाला तर एकतर टीव्हीचा आवाज असतो किंवा मग आजूबाजूचा आवाज असतो. इकडे समोर कन्स्ट्रक्शन चालू आहे बिल्डिंगचं, त्यामुळे मग तिकडचा आवाज येतो. आता टीव्ही तर बंद आहे, बट तो कन्स्ट्रक्शनचा थोडाफार आवाज तुम्हाला बॅकग्राऊंडला येत असेल. सो त्यामुळे तो आवाज इग्नोर करा. बाकी सर्व काम झालेलं आहे माझं, आता फक्त स्वयंपाक राहिलाय. आणि स्वयंपाकामध्ये पण आज 2-3 कुटाणे आहे, ते समोर दाखवेलच तुम्हाला, तेव्हा कळेलच. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. आणि चला मग बघूयात आज काय होते काय नाही आजच्या व्हिडिओमध्ये. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवते की मी काय चेंजेस केले किचनमध्ये आणि ते का केले हेही सांगते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. हे मी तुम्हाला नेहमीच सांगत असते आणि प्लीज तुम्ही ते करा. म्हणजे कसं तुमच्या लाईकने, कमेंट्सने आणि जे काही तुम्ही शेअर करता व्हिडिओ, त्याने ना म्हणजे प्रोत्साहन मिळतं आम्हाला की हा आपल्याला व्हिडिओ बनवायचा, लोकांना आपले व्हिडिओ आवडतात. सो त्यामुळे ना लाईक, कमेंट, शेअर नक्की करत जावं न विसरता प्रत्येक व्हिडिओला. ते एकदम फ्री असतं आणि त्याला काही तुम्हाला खूप जास्त टाइम द्यायचं असं नाहीये. जस्ट एका क्लिकमध्ये ह्या 3-4 गोष्टी होऊन जातात. सो सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर नक्की करत जावा. तर चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात. तर इकडनं किचनची एंट्री होती, तुम्हाला माहिती होतं. आणि इथे माझं फ्रीज होतं. तर हे सॉकेट मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच तुम्हाला की हे सॉकेट पूर्णपणे खराब झालंय. ते सॉकेट चेंज करायला लागेल. आणि ते सॉकेट चेंज करायचं म्हटल्यावर घेऊन या, ते परत लावा, तर त्यामध्ये बराचसा टाइम गेला असतो. आणि मी एवढ्या वेळ फ्रीज बंद नव्हते ठेवू शकत. मी काल एक थोड्या वेळापुरतं फ्रीज ऑन केलं होतं, तर मी एक्सटेन्शन समोरून लावलं होता. आणि कारण इथनं जर लावलं ना, तिथे एक स्विच आहे, इकडे एक आहे, पण मग तिथनं मला मध्ये ती एक्सटेन्शनची वायर असते ना ती मध्ये आली असती. त्यामुळे मग समोरून एक्सटेन्शन लावला, इथं फ्रीज लावला. पण मग रात्री विजय आल्याच्या नंतर मला म्हणे की आपण फ्रीजची जागा चेंज करूया. तर फ्रीज कुठे ठेवलं ना हे मी तुम्हाला सांगते. पण सध्या ही जी जागा आहे ही पूर्ण रिकामी झालेली आहे. आणि बहुतेक म्हणजे मी रात्री फक्त काढून देवघर इथे ठेवलंय. आता देवघरात मला इथे व्यवस्थित असं सेट करायचं इकडच्या कोपऱ्यामध्ये. ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता या व्हिडिओमध्ये तर नाही, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तेही शेअर करते. पण आता सध्या बघूयात फ्रीज कुठे ठेवलंय ते. तर तुम्हाला माहितीच होतं हे जे देवघरासाठी इथे स्पेस आहे, तर इथे मी रॅक ठेवलेला आणि देवघर दोन्ही होतं माझं. तुम्ही किचन टूरच्या व्हिडिओमध्ये बघितलं नसेल तर जाऊन बघू शकता. इकडे आपलं व्हिडिओ एंड होता ना, तुम्हाला तिथे दिसेल किचन टूरचा व्हिडिओ. सो तुम्ही त्याला एकदा क्लिक केलं ना तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पोहोचताल आणि किचन टूरचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. किंवा मग इथे आय बटनवरती सुद्धा मी देईल, तर आय बटनवरती तुम्हाला दिसून जाईल. त्याला पण क्लिक केलं तर तुम्हाला किचन टूरचा व्हिडिओ दिसेल. त्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल कसं ठेवलेलं होतं. तर रॅक आणि देवघर होतं. तर मी काय केलं, फ्रीज इकडे ठेवलं मी आणि त्याच्या बाजूला तिथे रॅक ठेवलं. तुम्हाला दिसत असेल रॅक इकडच्या साईडनं होतं आणि मी फ्रीज तिकडच्या साईडने ठेवून बघितलं. पण मला ना जे रॅकवरची इकडचे आतल्या साईडचे भांडे आहेत ना ते घेण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होऊ लागला. मग म्हटलं आपण इकडं असं वेगळं करून बघूया. तर मग रॅक इकडे ट्रान्सफर केला आणि फ्रीज इकडनं ठेवलं. तर आता मला हे खूप इझिली जात आहे. म्हणजे फ्रीजचा डोर सुद्धा मी ओपन करू शकते आणि फ्रीजमध्ये पण काही घेण्यासाठी, काढण्यासाठी मला अजिबात हार्ड जाणार नाहीये. त्यानंतर ना हे जे रॅक आहे तर रॅकवरचे पण भांडे मला इझिली काढता येतात. कारण रॅक मी थोडंसं समोर सरकून घेतलं, एकदम पाठीमागे ठेवलं असतं ना मग मला मागचे भांडे काढायला थोडंसं हार्ड गेलं असतं. त्यामुळे ते समोर घेतल्यामुळे मला तर भांडे पण इझिली काढता येतात, इकडच्या कोपऱ्यामधले पण. आता रॅक मला आवडायचंय. मला असं वाटतं मी बरेच दिवस झाले रॅक काही आवरलंच नाहीये आणि ह्याला वॉश पण करायचे. बरीचशी धूळ साचली आहे रॅकवरती. सो ते पण करेन 2-3 दिवसामध्ये. फक्त इथे मला प्रॉब्लेम एकाच गोष्टीचा येतोय, जे स्विच आहे फ्रीजचं
तर ते ऑन ऑफ करायला ना माझा हात तिथे पोहोचत नाहीये, तर मी असं बेलण्याने किंवा चमच, मोठा जो चमच असतो त्याने ते ऑन ऑफ करतेय. सो अशा प्रकारे हे म्हणजे फ्रीज आणि रॅक दोन्ही इथं एकत्र ठेवलंय. किचन छोटं असल्यामुळे ना ही ऍडजस्टमेंट मला करावी लागते. पण इकडे जेव्हा फ्रीज होतं तेव्हा ना थोडीशी इथे जागा कमी वाटत होती, पण आता ना जरा मोकळं वाटतंय किचन, कारण फ्रीज तिथनं हल्ल्यामुळे मला पूर्ण किचन असं मोकळं सुटसुटीत वाटायला लागलंय. आणि मला तरी असं वाटतं की हे बेस्ट आहे. हे कसं हाईट पण होत आहे, म्हणजे तिकडनं येणाऱ्या जाणाऱ्यांना जास्त काही दिसून पण नाही येणार, फ्रीज पण नाही आणि रॅक पण नाही, आणि मला जागा पण मोकळी राहते. देवघर सुद्धा माझं इथे अडचणीमध्ये होतं अगोदर, तर आता देवघर पण मी छान असं सुटसुटीत ठेवेल, जेणेकरून मला पूजा काय म्हणजे मोठी पूजा वगैरे काय असेल तर तेव्हा ती आरामशीर मोकळं बसून करता येईल. तर देवघराला मला कलर पण द्यायचा आहे, ते पण मी करेल, ते पण तुम्हाला शेअर करेल 1-2-3 दिवसामध्येच. माझा प्लॅन चालू आहे आज उद्यामध्ये देवघर कलर आणायचा देवघरासाठी, सो ते पण करेल. आणि उद्या गुरुवार आहे, उद्या गुरुवारचं जसं मी सांगितलं तुम्हाला की मी स्वामी सेवा स्टार्ट करतेय, मग ते गुरुवारची पूजा करण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते नाहीये माझ्याकडे, ते घेऊन यायचंय मला संध्याकाळी. तर बघूयात, ते जर शेअर करणं झालंच तर मी करेल पण किंवा नाही पण. तर चला आता पटकन स्वयंपाक करून घेते आणि तुमच्यासोबत वांग्याचं भरीतची रेसिपी पण शेअर करते. तुम्ही असंच ब्लॉग कंटिन्यू करा. वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मोठं वांग घेतलंय मी आणि त्याला मधून ना कट करून घेते. अगोदर स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याचं पाणी पण पूर्ण काढून घेतलं, म्हणजे कोरडं करून घेतलं त्याला. त्यानंतर ना त्याला काप करतेय. लसूण शिलून घेतलाय, लसूणच्या पाकळ्या ज्या आहेत त्या, आणि त्यानंतर हिरवी मिरची घेतली, ती पण स्वच्छ धुवून घेतलीये. जिथे मी कापलंय वांग्याला त्यामध्ये ना 1 मिरची 1 लसूण असं एका कापमध्ये मी भरतीये. तुम्ही हवं तर जास्त पण भरू शकता किंवा सिंगल पण भरू शकता. तर मी असे एक करून भरतीये. मी कधी कधी असं न करता फक्त साधं वांग जे आहे ते धुवून स्वच्छ भाजून घेत असते आणि तसंच भरीत करते. कधी कधी अशा टाईपमध्ये सुद्धा करते, छान लागतं असं. पण पुढे तुम्ही बघायलाच मी कसं बनवतेय तर. आणि तुम्ही जर बनवलं नसेल असं कधी तर एकदा बनवून बघा, खरंच छान लागतं, एकदम टेस्ट वेगळी लागते आपल्याला. तर हे वांग जरा मोठ्या साईजचं आहे, तर म्हटलं त्याच्या खालच्या साईडने पण एक काप मारून त्यामध्ये मिरची आणि लसूण टाकून देते म्हटलं. आता तुम्ही काय म्हणतात माहिती नाही ते, पण मी तरी असंच म्हणते की काप मारून. कदाचित तुमच्याकडे वेगळं काहीतरी म्हणत असेल. तर हे सर्व करून झालं आणि आता लगेच मी माझ्याकडे अशा प्रकारची एक जाळी आहे, तर ती गॅसवरती ठेवली आणि वांग मी भाजून घेतले. गॅसवरती असं काहीच भाजलेलं खायचं नसतं खरं तर, पण मी भाजते. आता हे वांग झालं, पापड झालं, हे गोष्टी तर आपल्याला अशाच भाजून घ्याव्या लागतात, त्याच्यासाठी दुसरं तर काही ऑप्शन नाहीये. त्यामुळे अशा प्रकारेच भाजून घेते. आणि आता वांग बघू शकता चारही साईडने व्यवस्थित भाजलेलं आहे. वांग भाजून घेतलंय मी पूर्णपणे आणि सगळीकडनं व्यवस्थित असं भाजलंय. आता ह्याची जी साल काढायची ना, ती काढायचं म्हटलं ना तर नख पार काळे होऊन जातात आणि बोटं पण काळे होऊन जातात. तर ही साल मी काढून घेते आणि जी साल आहे ती डायरेक्ट प्लेटमध्येच टाकणार आणि नंतर वांग दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवणार, कारण ना परत खाली जर टाकायचं म्हटलं परत वटा घाण होणार, तो पुन्हा क्लीन करा, ह्या सगळ्या गोष्टी येतातच. त्यामुळे मग हे असंच काढून घेते. ह्याची पूर्ण साल मी काढून घेतलीये आणि आता हे जे आहे याची मिरची आणि लसूण जे आपण घातलं होतं ना वांग्यामध्ये ते सुद्धा व्यवस्थित असं शिजून झालंय, बघू शकता. ह्याला कट करून दाखवते. व्यवस्थित असं हे मॅश होतंय. तर आपल्याला यामध्ये चेक करायचंय, आळी वगैरे असते ना किडलेलं, तर अगोदर ते चेक करून घ्यायचंय, कारण हे वांगे पण केव्हा केव्हा खराब निघतात. आपण म्हणतो की हे वाले वांगे खराब नसतात, पण हे पण वांगे खराब निघतातच. आता याला छान असं मॅश करून घेऊया. आणि हे जेव्हा पण वांग मी भाजते ना भरीतसाठी तेव्हा एकच भाजते, कारण आम्हाला ना एक वांग पुरेसं होतं, दोघं असो किंवा आम्ही तिघं असो. तर त्यावेळेस मला एकच टेन्शन असतं की जर हे वांग खराब निघालं तर मला पुन्हा ऐन वेळेला काय भाजी बनवावं असं होऊन जातं. कारण मी ना जेव्हा पण मार्केटमधनं हे वांगे घेते तेव्हा एकच वांग घेते मोठंवालं बघून, म्हणजे मग ते पुरून जातं. पण ऐन वेळेला जर खराब निघलं ना तर त्याचं खूपच मोठं टेन्शन येतं की बाबा काय बनवणार ऐन वेळेला भाजी, आपल्याकडे टाइम पण कमी असतो. त्यामुळे जरा भीतच हे वांग भाजावं लागतं. तर चला मी याला पूर्णपणे मॅश करून घेते आणि पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते.
कढई तापली की त्यामध्ये तेल घातलंय, मोहरी जिरे घालून छान तडतडू दिलेत आणि हा व्हिडिओ जो म्हणजे ही क्लिप जी आहे रेसिपीची ती जरा फास्ट फॉरवर्ड केली आहे मी, कारण जर मी नॉर्मल स्पीड ठेवली असती ना तर खूप मोठा आपला व्हिडिओ झाला असता आणि ते काय तुम्हाला बघायला व्यवस्थित नसतं वाटलं. त्यामुळे मग थोडंसं फास्ट फॉरवर्ड केली ही क्लिप, थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. मोहरी जिरे छान तडतडले, त्यानंतर कांदा घातला. कांदा मी जास्त घेतलेला इथं, म्हणजे एक मोठा पूर्ण कांदा होता तो कट केला आणि तो अख्खा कांदा घातला. जेवढा जास्त कांदा असेल ना तेवढा छान लागते भरीत. आणि कांदा छान लालसर भाजून झाला की त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर आणि घरगुती आपला जो काळा मसाला असतो तो घातलाय. तर लाल मिरचीच्या ऐवजी तुम्ही ना इथे हिरवी मिरची आणि लसूण ह्यांचा ठेचा सुद्धा वापरू शकता, त्याने खूप छान लागतं भरीत. मला तर त्याचंच आवडतं, पण विजयमुळे ना मला लाल तिखट घालावं लागतं या भरीतमध्ये. नंतर जे वांग आपण मॅश करून घेतलं होतं ते टाकलं, छान मिक्स केलं, 1-2 मिनिटं फ्राय केलं. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आणि मी काय करते भरीतमध्ये पाणी घालते. कदाचित तुम्ही फर्स्ट टाइमच बघत असाल किंवा ऐकलं असेल की भरीतमध्ये कोणी पाणी घालतं का, बट हो, मी घालते भरीतमध्ये पाणी. आणि पाणी घालून छान असं त्याला मिक्स करायचं. थोडीशी कोथिंबीर घालायची, मी जास्त प्रमाणात कोथिंबीर वापरली कारण मला जेवढी जास्त कोथिंबीर असेल ना तेवढं जास्त आवडतं भरीत. छान मिक्स करायचं, फ्राय करायचं आणि आपलं भरीत रेडी आहे. तर पाणी यामुळे घालते मी भरीतमध्ये की भरीतनं खूप असं सुकं सुकं होऊन जातं बिना पाण्याचं, त्यामुळे थोडंसं 1 घोट 2 घोट असं पाणी घालायचं आणि त्यानंतर छान मिक्स करून त्याला 1-2 मिनिटं फ्राय होऊ द्यायचं. नंतर आपलं भरीत रेडी होऊन जातं. तर ह्या दोघांपुरत्या चपात्या केल्या, म्हणजे विजयसाठी आणि माझ्या सासऱ्यांसाठी. आणि मला काही चपाती खायची नव्हती, भरीत बरोबर भाकरीच छान लागते. खरं तर बाजरीची भाकरी मस्त लागते, पण माझ्याकडे बाजरीचं पीठ नव्हतं. मी काल रात्रीच बाजरी दिली दळायला, गिरणमध्ये तशीच राहिली ती. मग ज्वारीचं होतं, म्हटलं चला एक ज्वारीची मस्त भाकरी बनवते. आणि मला ना आजकाल भाकरी खायला जरा जास्तच आवडतं, त्यामुळे केव्हा पण सकाळी झालं, दुपारी झालं, संध्याकाळी झालं, मला आठवण आली की मी भाकरी बनवत असते आणि भाकरीच खाते मी, चपाती माझ्या वाटीची बनवतच नाही. छान मोठी भाकरी बनवून घेतली मी, पहिल्यांदा अशी मोठी भाकर बनवली मी. अशा एकदम छोट्या छोट्याच भाकरी असतात माझ्या, पतल्या आणि छोट्याशा, पण फर्स्ट टाइम आज एवढी मोठी भाकर बनवली. मला तर आठवत पण नाही मी याच्या आधी कधी एवढी मोठी भाकर बनवली की नाही. तर भाकरी बनवली आणि तेवढी भाकरी भाजेपर्यंत ना पूर्ण किचन वाटा क्लीन करून घेतला, कारण नंतरही मलाच करायचा होता. मस्त अशी भाकर गरम गरम आणि भरीत रेडी आहे. तर मी आता पटकन जेवून घेते आणि त्यानंतर ना मग तुम्हाला भेटते. जस्ट जेवण झालं आणि भरीत खूप मस्त झालं होतं. थोडंसं तिखट लागलं मला, कारण सासऱ्यांमुळे ना मला मीठ कमी टाकायला लागतं जी काही मी भाजी बनवेल त्यामध्ये, आणि भाजीमध्ये मीठ कमी असल्यामुळे ना मग ते जरा तिखटच लागतं. तर बघा, मी फक्त ना असा हात टाकला केसांमध्ये आणि ओढलं तर माझे केस बघा किती निघालेत. तुम्हाला दिसतात की नाही माहिती नाही कॅमेरामध्ये. एवढे म्हणजे डेंजर हेअरफॉल होतोय मला आणि मी त्यासाठी ना काहीच करत नाही. 1-2 वेळा ट्राय करते आणि सोडून देते. हाच प्रॉब्लेम होतोय माझा, म्हणजे माझ्याकडनं होतच नाहीये कोणती गोष्ट. सध्या मी खूप आळशी होत चालली आहे. चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जितका होईल तितका, आणि छानशी कमेंट करा. चला, भेटूया आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.